मुलांना केवळ भौतिक सुख देणारे पालक आणि मानसशास्त्र. आजच्या काळात अनेक पालक आपल्या मुलांसाठी खूप मेहनत घेतात. चांगलं शिक्षण, महागडी शाळा, उत्तम कपडे, मोबाईल, टॅब, खेळणी, सहली, क्लासेस यासाठी ते स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात. माझ्या मुलाला काहीच कमी पडू नये ही भावना यामागे असते. पण मानसशास्त्र सांगतं की केवळ भौतिक सुख दिल्याने मुलांचं भावनिक आणि मानसिक आरोग्य आपोआप मजबूत होत नाही. उलट काही वेळा याचे उलट परिणाम दिसू लागतात. मानसशास्त्रात याला मटेरियल ओव्हर कम्पेन्सेशन असं म्हटलं जातं. म्हणजे पालक स्वतः वेळ, संवाद आणि भावनिक उपस्थिती देऊ शकत नाहीत, तेव्हा त्या कमतरतेची भरपाई वस्तूंनी करण्याचा प्रयत्न करतात. बाहेरून पाहता मूल सुखात दिसतं, पण आतून ते एकटं, गोंधळलेलं किंवा असमाधानी असू शकतं. संशोधन सांगतं की मुलांच्या मेंदूचा आणि भावनांचा विकास मुख्यत्वे 3 गोष्टींवर अवलंबून असतो: सुरक्षित नातं, सातत्यपूर्ण संवाद आणि समजून घेणारी उपस्थिती. खेळणी किंवा सुविधा या गोष्टी तात्पुरता आनंद देतात, पण सुरक्षित नात्याची जागा घेऊ शकत नाहीत. जे पालक सतत हे घे ते घे असं करत राहतात, पण मुलाच्या भावना ऐकून घेत नाहीत, त्याला मन मोकळं बोलू देत नाहीत, तेव्हा मूल हळूहळू भावना दाबायला शिकतं. माझं दुःख महत्वाचं नाही कारण मला सगळं मिळतंय, असा एक गोंधळ त्याच्या मनात तयार होतो. पुढे जाऊन अशी मुलं स्वतःच्या भावना ओळखण्यात अडचण अनुभवतात. मानसशास्त्रीय अभ्यासांमध्ये असंही आढळलं आहे की ज्या मुलांना लहानपणी प्रत्येक गोष्ट सहज मिळते, त्यांच्यात फ्रस्ट्रेशन टॉलरन्स म्हणजेच सहनशक्ती कमी असते. थोडा अडथळा आला, अपेक्षा पूर्ण झाली नाही किंवा कुणी नाही म्हटलं तरी ते अस्वस्थ होतात, कारण त्यांचा प्रतीक्षा, मर्यादा आणि अपूर्णता यांचा सरावच झालेला नसतो. याचा आणखीन एक परिणाम म्हणजे बाह्य गोष्टींवर अवलंबित्व. अशी मुलं आनंदासाठी बाहेरच्या गोष्टी शोधतात. नवीन वस्तू, नवे अनुभव, सोशल मीडिया, कौतुक, आतून समाधान मिळत नाही, म्हणून सतत काहीतरी हवं असतं. मानसशास्त्र याला एक्सटर्नल व्हॅलिडेशन डिपेंडन्सी म्हणतं. पुढे हेच पॅटर्न नातेसंबंधांमध्येही दिसू लागतात. काही पालक म्हणतात, आम्ही जे कष्ट भोगले ते आमच्या मुलांनी भोगू नये. ही भावना समजण्यासारखी आहे, पण मानसशास्त्र सांगतं की कष्ट म्हणजे केवळ वेदना नसतात, तर शिकण्याची संधी असते. छोट्या अपयशातून, मर्यादांमधून आणि जबाबदाऱ्यांमधून मुलं भावनिकदृष्ट्या मजबूत होतात. असंही दिसून आलं आहे की ज्या घरात वस्तूंपेक्षा नात्यांना जास्त महत्त्व दिलं जातं, तिथली मुलं जास्त आत्मविश्वासी असतात. त्यांना चुकण्याची भीती कमी असते, कारण त्यांना माहीत असतं की चूक झाली तरी आपल्याला समजून घेणारे लोक आहेत. ही भावनिक सुरक्षितता कोणत्याही भौतिक सुखापेक्षा जास्त मौल्यवान असते. मानसशास्त्रात ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग ही संकल्पना खूप महत्त्वाची मानली जाते. यात पालक प्रेमळ असतात, पण मर्यादा स्पष्ट असतात. ते मुलाच्या भावना ऐकून घेतात, पण प्रत्येक मागणी पूर्ण करत नाही. नाही का आहे हे समजावून सांगतात. यामुळे मूल स्वतः विचार करायला शिकतं, निर्णय घ्यायला शिकतं आणि भावनांचं नियमन करायला शिकतं. केवळ भौतिक सुख देणाऱ्या पालकांकडून मुलांना एक न कळत संदेश मिळतो: तुझ्या गरजा वस्तूंनी पूर्ण होतील, पण प्रत्यक्षात मुलांच्या सर्वात मोठ्या गरजा भावनिक असतात. कोणीतरी आपल्यासाठी वेळ काढणं, आपलं बोलणं लक्ष देऊन ऐकणं, आपली भीती आणि राग समजून घेणं. या गोष्टी नसतील तर कितीही सुविधा असल्या तरी आतली पोकळी भरत नाही. आज अनेक किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य, चिंता आणि एकटेपणाचं प्रमाण वाढलेलं दिसतं. संशोधन सांगतं की यामागे केवळ अभ्यासाचा ताण नाही, तर भावनिक संवादाची कमतरताही आहे. घरात सगळं असूनही कोणीच मला समजत नाही ही भावना त्यांना सतावते. याचा अर्थ असा नाही की पालकांनी मुलांना सुविधा देऊ नयेत. प्रश्न प्रमाणाचा आहे आणि प्राधान्याचा आहे. वस्तू देताना संवाद कमी होत असेल, वेळ कमी होत असेल, तर तो विचार करण्याचा इशारा आहे. मानसशास्त्र एक साधी गोष्ट सांगतं: मुलांना सर्वात आधी हवं असतं ते पालकांचं लक्ष, वेळ आणि स्वीकार. त्यानंतर बाकी सगळं. जे पालक हे समजून घेतात ते आपल्या मुलांना केवळ सुखी नाही, तर भावनिकदृष्ट्या सक्षम आणि स्थिर बनवतात. अशा मुलांना आयुष्यात सगळं मिळेलच असं नाही, पण जे मिळेल त्यात समाधान शोधण्याची क्षमता नक्की मिळते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मुलांच्या करिअर काउन्सिलिंगसाठी म्हणजेच IQ आणि ॲप्टिट्यूड चाचणीसाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा मेसेज करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.